सरकारनं लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची ओवाळणी पाठवली, पण अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींच्या पैशांवरती बँकांनीच डल्ला मारल्याचं समोर आलंय। तर काही ठिकाणी लाडक्या बहिणी केवायसी करण्यासाठी रांगांमध्ये उभ्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात आले, मात्र या जमा झालेल्या पैशांवर बँकांनीच डल्ला मारल्याच्या अनेक घटना समोर आल्या। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत। हे पैसे मिळवण्यासाठी महिला पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये प्रचंड गर्दी करतात, पण महिलांच्या खात्यात पैसे येऊनही फक्त निराशाच पदरी पडते, कारण लाडक्या बहिणीला मिळालेल्या रकमेतून बँकांनी वसुली सुरू केली आहे। तो सिस्टमिक होल्ड आहे आणि तो जर दूर करायचा असेल तर इंडिव्हिज्युअल कस्टमरला बँकेत जाऊन मॅनेजरला अप्रोच होऊन अर्ज द्यावा लागतो। तो त्यांनी IT सेंटरला पाठवून तिथून तो होल्ड रिमूव्ह करावा लागतो, तरच त्याला ते पैसे मिळतात। आणि सध्या गर्दी मरणाची आहे, त्यामुळे त्याला वेळ लागणार। ताबडतोबीने हे पैसे आज त्या लाडक्या बहिणींना काही विड्रॉ करता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। बँक चार्जेसच्या नावाखाली हजारो महिलांच्या खात्यातून बँकांनी मोठी रक्कम कापल्याचं समोर आलंय। मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली बँकांनी दंड वसूल केल्यानं महिलांच्या हाती अवघे 500 ते 1000 रुपये आले। सरकारी अनुदान किंवा मदतीच्या रकमेवर कोणतीही बंधन लावता येत नाही। बामनोलीसारख्या ग्रामीण भागांमध्ये अनेक महिला बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी येतात, परंतु निराश होऊन जातात। असेच काही महिला आहेत ज्यांनी फॉर्म भरले, सगळ्या ज्या प्रक्रिया असतात बँकेच्या पैसे मिळण्यासाठी, त्या लाडकी बहिणीच्या स्पेसिफिक त्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत। अशाच एक जण आहेत। ताई, तुमचं नाव काय नेमकं? रेखा निलेश कांबळे। बरं, तुम्ही फॉर्म कधी भरला? तुमचा फॉर्म मंजूर झाला का ते सांगा। जुलैमध्ये भरला होता, पण नाही झाला फॉर्म तो। आणि याच आजच्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस बँकेमध्ये आला तर काय जाणवलं तुम्हाला आणि काय कळालं ते सांगा। नाही, तुम्हाला पैसे मिळाले का नाही ते सांगा। नाही, अजून काहीच नाही भेटले मला पैसे। पण तुमचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये पैसे आधी होते का नाही? नाही, नव्हतेच 1000 पैसे? रुपये फक्त होते। 1000 रुपये फक्त होते। मग आता ज्यावेळेस तुम्ही तिथं बँकेमध्ये विचारायला गेला की बाबा माझे जे लाडकी बहिणीचे पैसे आहेत ते आले का नाही, त्यावेळेस काय सांगितलं बँकेमध्ये? नाही बोलले, ते कोड कसला पडलाय ना, बरं. त्यामुळे नाही आले। काय झालं तुम्ही नेमकं तुम्हाला बँकेमधनं उत्तर काय मिळालं ते सांगा। त्या दिवशी मी आले बँकेत बघायला, एंट्री केली तर म्हणलं तर नाही आले तर। ताई, तुम्ही काय सांगाल या सगळ्या काय नाही, हे पैसे मिळाले तर आम्हाला काहीतरी खर्चात वापरायला भेटतील घरामध्ये, किंवा आमच्या स्व खर्चासाठी पण होतील। तुमचे पैसे कधी आले नेमके? कधी होत पैसे कधी आले? आले ना तुम्हाला हो, पैसे? आले, 2 दिवस झाले, 2-3 दिवस झाले आले। बरं. एकंदर अशा या बामनोली सारख्या ग्रामीण भागांमध्ये काही ठिकाणी आनंद आहे तर काही ठिकाणी दुःख आहे। काही जणांना पैसे मिळालेत, काही जणांना पैसे मिळालेत। अनेक डॉक्युमेंटच्या अडचणी आहेत, कुठं झिरो बॅलन्सची अडचण आहे। ग्रामीण भागामधली जी महिला येते ती 5-5, 10-10, 20-20 किलोमीटरमधनं बँकेमध्ये येत असते आणि ती नाराज होऊन जाते, तिच्या अकाउंटवर पैसे नसतात, टेक्निकल गोष्ट समजत नसते। सरकारी अनुदान किंवा मदतीच्या रकमेवर कोणतीही बंधनं लावता येत नाही, मात्र बँकांची यंत्रणा सर्वसामान्य महिलांना वेठीस धरते आहे। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावाजवळ असलेल्या एका गावातली ही स्थिती बघा। हे खरं तर NDTVचं श्रेय आहे। काय सांगाल तुम्ही या बाबतीत? सांगा, तुम्हाला काय वाटलं? केवढा आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरती? चांगला छान छान। म्हणजे आज या निमित्ताने तुम्ही आमच्याशी बोलला आणि तुमचे पैसे आले। दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी लाडक्या बहिणीचे पैसे कापणाऱ्या बँकांना कारवाईचा इशारा दिलाय आणि सगळ्या यंत्रणेला सूचना करतो की माझ्या 2,60,000 महिला भगिनींना बँकांमधनं कुठेही त्रास देण्याची भूमिका जर कोणी घेतली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली तर महायुतीच्या मतांची जुळवणी होणार आहे, पण महिलांच्या ओवाळणीवर बँकांनी डल्ला मारणं महायुतीसाठी चिंतेची बाब आहे। डॉक्युमेंटच्या अडचणी आहेत, कुठं झिरो बॅलन्सची अडचण आहे, कुठं कर्जाची अडचण आहे, तर आणखीन कुठली तरी काही अडचण आहे। मात्र ग्रामीण भागातल्या महिलांना काही टेक्निकल गोष्टी समजत नसल्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रियेला थोडाफार वेळ लागत आहे। त्यामुळं शासनानं या बाबतीत आता
काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. नाहीतर अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या नाराज होऊन पुन्हा आपल्या घराकडे जात आहेत. कारण का ग्रामीण भागामधली जी महिला येते ती 5-5, 10-10, 20-20 किलोमीटरमधनं बँकेमध्ये येत असते आणि ती नाराज होऊन जाते. तिच्या अकाउंटवर पैसे नसतात, टेक्निकल गोष्ट समजत नसते. सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा.